मोटरसायकलला भारतात तिच्या आवाजावरून फटफटी म्हणत तेव्हाची ही गोष्ट आहे। रस्त्यावरून वेगाने पुढे जाताना ही बाईक मोठ्याने आवाज करायची आणि त्यावरूनच भारतात तिला हे नाव मिळालं होतं। पण तरुणांमध्ये फटफटी होती लोकप्रिय। ओबडधोबड रस्त्यांवर चांगली पकड मिळवू शकेल अशी दणकट तिची रचना होती आणि म्हणूनच भारतीय लोकांबरोबरच सरकार आणि खास करून संरक्षण मंत्रालयाला ही फटफटी आपल्याकडे हवी होती। सैनिकांना गस्त घालण्यासाठी अशीच मोटरसायकल हवी होती। मग ती भारतातच का तयार करू नये असा विचार करून रॉयल एनफील्डच्या भारतातील उत्पादनाला सुरुवात झाली। त्याचीच गोष्ट आज ऐकणार आहोत। रॉयल एनफील्ड कंपनीची मोटरसायकल अशी एकमेव आहे जिचं डिझाईन अगदी सुरुवातीपासून एकदाही बदललेलं नाही आणि आजतागायत ते लोकप्रिय आहे। मजबूती, कुठल्याही प्रकारच्या रस्त्यांवर दम टाकणार नाही अशी बनावट आणि दमदार कामगिरी यामुळे 1950च्या दशकात भारतीय सरकारची नजर या मोटरसायकलवर गेली। त्यांना भारतीय सैन्यासाठी अशीच मोटरसायकल हवी होती। रॉयल एनफील्ड हा ब्रँड मूळचा इंग्लंडमधला होता आणि 1901 मध्ये वॉविकशायर काउंटीत ती तयार झाली होती। रॉयल एनफील्ड बुलेट या नावाने ती प्रसिद्ध होती। त्या काळात बुलेट ज्याच्या दारापाशी उभी आहे तो राजा अशी गत होती। त्यातच 1954 मध्ये संरक्षण मंत्रालयाने इंग्लंडमधून 500 बुलेट गाड्या भारतीय सैनिकांसाठी मागवल्या। इंग्लंडमधल्या मुख्य कंपनीनेच प्रस्ताव दिला की सुटे भाग भारतात आणून ते इथेच का जोडले जाऊ नयेत। कल्पना चांगलीच होती आणि सरकारी पाठबळाने मद्रास मोटर्स या कंपनीने रॉयल एनफील्डशी करार करून 1955 मध्ये चेन्नईत रॉयल एनफील्ड बुलेट बनवायला सुरुवातही केली। मद्रास मोटर्सचे संस्थापक SKS कोठारी आणि त्यांचे सहकारी KR सुंदरम आणि K ईश्वरन यांना रॉयल एनफील्डची बाजारपेठेतली लोकप्रियता कळत होती। त्यांनी अगदी सुरुवातीपासून सक्रिय दृष्टिकोन ठेवला आणि रॉयल एनफील्ड भारतात तयार करण्याचा परवाना मिळवल्यापासून लगेचच तिच्या इंजिनासकट तिची निर्मिती भारतातच कशी होईल याचा विचार सुरू केला। त्यासाठी इंग्लंडच्या रॉयल एनफील्ड कंपनीबरोबर पाठपुरावा केला आणि 1962 पासून खरंच अख्ख्या मोटरसायकलची निर्मिती आणि उत्पादन भारतात सुरू झालं। मूळ इंजिन जगभर आधीपासूनच लोकप्रिय होतं, त्यामुळे ते बदलण्याची गरज कंपनीला कधी पडली नाही। पण इंजिनाची ताकद कंपनी बदलत गेली। रॉयल एनफील्डचा आणखी विस्तार करण्याची वेळ आली तेव्हा मद्रास मोटर्सच्या 3ही संचालकांनी आपली बहुतेक हिस्सेदारी आयशर मोटर्सला विकली। 1994 पासून रॉयल एनफील्ड ही कंपनी आयशर मोटर्सचाच एक भाग झाली आहे। त्यांचीच उपकंपनी म्हणून ती काम करते। भारतात म्हणता म्हणता ही कंपनी 70 वर्षांची झाली आहे आणि आजही एका वर्षात जवळजवळ 8.5 लाख मॉडेल बनवण्याचा कंपनीचा विक्रम आहे। म्हणजे या मोटरसायकलचा खप किती असेल तुमच्या नक्कीच लक्षात येईल। प्रीमियम श्रेणीतली ही बाईक लोकांमध्ये लोकप्रिय आहे आणि तिची वितरण प्रणाली आणि खरेदीनंतरच्या सेवा चोख ठेवून आयशर मोटर्सने तिचा मोटरसायकल बाजारपेठेतला हिस्सा कायम वर ठेवलाय। विक्रीच्या बाबतीत 2015 मध्ये कंपनीने जागतिक दर्जाच्या मोटरसायकल उत्पादक कंपनी हार्ले डेव्हिडसनला मागे टाकले। चेन्नईतच कंपनीचे 3 प्रकल्प उभे आहेत आणि कंपनीचा महसूल 9,000 कोटी रुपयांवर पोहोचलाय। भारतातून 50 देशात ती निर्यात होतीये आणि मूळ डिझाईन इंग्लंडचं असलं तरी ती सुरू ठेवणं आणि तिचा दबदबा कायम ठेवणं याचं श्रेय रॉयल एनफील्ड इंडियालाच जातं। बुलेट बरोबरच क्लासिक, हंटर, शॉटगन, स्क्रॅम, हिमालयन आणि रॉयल एनफील्ड ही मॉडेल्स भारतात प्रसिद्ध आहेत आणि प्रीमियम श्रेणी असली तरी आजही एकदा तरी बुलेट हातात घ्यायचीच असं भारतीय तरुणाचं स्वप्न आहे। तुम्ही कधी रॉयल एनफील्ड चालवली असेल तर तो अनुभव आम्हाला नक्की सांगा। तुम्ही रॉयल एनफील्ड किती साली खरेदी केली होती ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि इतर कुठल्या ब्रँडविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल तेही आम्हाला सांगा। माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं YouTube चॅनल आणि Facebook पेज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।